नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आपल्या ट्रॅव्हल्स करताय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मनापासून स्वागत आहे. रात्रीचं स्वागत आहे. वाजले 10, माझे घड्याळ आहेत 10 वाजलेत रात्री आणि मी चाललो गावी जायचं. असंच माझ्या आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे, तर त्यासाठी मी चाललो गावी आणि माझ्याबरोबर माझे 2-3 मित्र येणार आहेत. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आपली ट्रेन आहे 11:15ची कोकण कन्या. ती ट्रेन आपल्याला पकडायची आहे. तर आता मी आहे ठाण्यावरून जाणार ठाणा स्टेशन. 11:15ला ती ट्रेन येईल आपल्या रेल्वे स्टेशनला आणि तिकडून आपण जाणार चिपळूणला. चिपळूणवरून बसनी जाणार आपण गुहागरला. तर हा प्रवास आहे, हा बघायला विसरू नका. खूप चांगला प्रवास होणार आहे, तुम्हाला सुद्धा मजा येईल आणि प्रवासात काय किस्से घडतात, काय घडते सगळं पाहायला मिळेल. तर ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि ह्या आता गावच्या फील, कारण आता सगळ्या गावच्या आपले व्हिडिओ येणार आहेत. तर व्हिडिओला इथे सुरुवात करतो. मित्रांनो, हा आहे गुरु, हो जाय सुरू. आपला मित्र हा आहे ऋतिक, विपुलचा छोटा भाऊ. आणि विपुल इकडे आणि आम्ही वाट बघतोय कोकण कन्याची. कधी येते कधी नाही असं झालंय, कारण गावी जायची उत्सुकता आम्हाला बेभान आहे ना. काय वाटतंय तुला? हा आहे तळ कोकणातला, आपल्या कुठल्या गावातला? सिंधुदुर्ग. काय वाटतंय तुला? गावात कसं असेल आता? आता गाडी येते पण ती दुसऱ्या साईडने येते. आमचा नवीन बसवा आपली गाडी आली आता कोकण कन्या एक्सप्रेस. आणि ही गर्दी आहे जुलैमधली, सगळे भात लावून चाललेच वाटतं. बघू आता गाडी कुठे आले आणि गाडीत गर्दी आहे नाही आहे काय माहिती, पण गाडी आली आपली. याच गाडीत आपल्याला बसायचं आहे आणि इकडे ही गर्दी आहे. 1057 डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अमृतसर एक्सप्रेस. या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एका महत्त्वाच्या 1057 डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अमृतसर एक्सप्रेस. इस गाड़ी से यात्रा करने वाले सभी यात्रीगण कृपया ध्यान दें. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस अमृतसर एक्सप्रेस. ये गाड़ी अमृतसर छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से रवाना नहीं हो पाई है. मित्रांनो, आपली गाडी आली आणि आपल्याला या गाडीत चढायचं आहे. आता खूप मजा येणार आहे, कारण गर्दी खूप आहे. मित्रांनो, चढलं आता कोकण कन्यामध्ये आणि ही गर्दी आहे बघा. ही गर्दी आहे बघा, जीव चाललाय आमचा. ही बघा ही गर्दी, ही अशी इकडं बघा सगळी गर्दी आहे. मित्रांनो, ही आहे कोकण कन्या आणि हा आमचा गुरु. यांनी जाम मजा केली गाडीमध्ये. आवाज काढ तुझा आवाज काढ, तो काढ ना. पायांचे आमचे खोबरे झाले. वाट्याकडून खोबरं किसायला लागले, एवढी बिकट परिस्थिती झाली. आता ही चालली मडगावला कोकण कन्या आणि आम्ही चाललो आमच्या गुहागरला. इकडून आता खाली बस स्टॉप. तर मित्रांनो, पोचलोय एकदाची चिपळूणला. आणि चिपळूणला उतरल्यावर असं वाटलं की आम्ही UPला उतरलोय. एवढी भैया लोक असतात ना गाडीत, नाही त्याच्या डोक्याला ताप, उतरतच नाहीत. एवढे भैया लोक असतात ना गाडीत, आपल्याला वाटेल की UPला उतरले. चिपळूणला नाही, कोकणात सुद्धा भैया आलेत. आता वाजले 4:30, 4:45 वाजायला आले आणि खूप लेट झालं गाडीला सुद्धा. आता बघूया आपल्याला गुहागर गाडी भेटते का. अपेक्षा तर कमी आहे, कारण खूप लोक आलेत आज. एक तर बरं वाटतं की गारवा आहे गावी आल्यावर. आता समजेल आपल्याला गाडी भेटते का. मी काही दिसत नसेल तुम्हाला काढू का माझ्या बाजूला हवं का. याचा आवाजच कसा आहे. मित्रांनो, पोचलो एकदाच चिपळूणला. खूप आनंद होतो.
मार्च नंतर आज आलो गावी. तर इकडे बस लागलं, तर बस तर मला वाटतं फुल झालं असेल. आम्हाला डायरेक्ट डेपोत जावं लागेल, चिपळूण डेपोला. भरपूर लोक स्वतःच्या पर्सनल गाडी घेऊन येतात, बाईक घेऊन येतात. आता काय आपल्या गावी कोण नाही, त्यामुळे काय आपण काय बाईक बीक घेऊन येत नाही. तर मित्रांनो गावी आलो आहे. मधले दाखवायचं विसरलो नाही, पण बॅटरी माझी लो झाली होती, त्यामुळे काही दाखवलं नाही. आणि ज्या कामासाठी आलो होतो ते कामसुद्धा झालं आहे. भारी वाटते गावाला येऊन. दाखवतो तुम्हाला गाव आमचं. ही आपली इकडे कुठे गेली? माझ्या काकाची मुलगी आहे, जाम बोलू. काय करतो का आळू वड्या ना का भाजीला? भाजीला. आता आळू काढतात. गावी बघा ना किती भारी आहे. सगळे आळू बिळू काढतात मस्तपैकी आणि खातात. आपल्याला कसं विकत आणायला लागतात. आणि मी आत्ता आलो तेव्हा मी पाकळी बघितली. हो तिकडे गणपती बनवतात. तू बोल 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 इकडे बोल. गाडी येते. तर मित्रांनो गणपतीचा कारखाना येते. आता आपला गणपती आपल्याला द्यावं लागेल. कुठे करायचे बघूया. हो तर मित्रांनो एकदम भारी वाटतं, एकदम भारी. आता मला वाटतं मी मार्च नंतर आज गावी आलो आहे. मार्चमध्ये आपण आलेलो, आपल्या घरी एक कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, त्यासाठी आलो होतो. आता भरपूर वेळाने आलो आहे. आपले मित्रमंडळी जे आले ते सगळे खाली वाऱ्यावर गेलेत आणि मी इकडे गाईला जेवण द्यायला गेलो होतो. आता सगळं परिसर आहे पावसाळ्यात एकदम स्वर्ग असतं ना. हे काय ग स्वर्ग असतं ना. हा इकडे आमची मॅनेजर बाई. तर मित्रांनो आलं आहे खाली. आता मागे आपलं घर, इकडे मोठ्या आजीचं घर. असे फक्त बघत असेल तर बघा. झोप नाही झाले रात्री ना. तर ही बाई आहे माझ्याबरोबर, खतरनाक आहे ती. बघा थांब, तिकडे चल तिकडे चल, चालूच आहे तिचं. आणि पाकाडीने चालायची मजा येते ना, काहीतरी वेगळीच. आणि आता दाखवतो तुम्हाला मेन स्पॉट. ही आपली विहीर उन्हाळ्यात बघितला असेल. आणि हा आता सगळा बघा हिरवा झालेला आहे. लावणी लावून झालेली आहे.